महत्वाची बातमी, दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आता एक नवा अँगल आलेला आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद करण्यात आलंय। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकलेली होती। दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांना सुद्धा सांगितलेलं होतं आणि या गोष्टींमुळेच तणावातून दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे। मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो आता समोर आलाय, त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये आता एक नवा मुद्दा, एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा। वृषाली, दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात वेगवेगळे आरोप गंभीर स्वरूपाचे होताना पाहायला मिळत आहेत आणि तिची आत्महत्या नसून तिची बलात्कार करून हत्या करण्यात आली यासाठी याचिका जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये दिशाच्या वडिलांनी सतीश सालियन यांनी दाखल केलेली आहे आणि आदित्य ठाकरे आणि इतरांवरती सुद्धा गंभीर आरोप केले जात आहेत। मात्र मालवणी पोलिसांनी 8 जून 2020 रोजी जेव्हा तिचा मृत्यू झाला त्यानंतर जो काही तपास केलेला होता आणि त्यानंतर 4 फेब्रुवारी 2021 रोजी म्हणजे वर्षभरानंतर जवळपास जो काही क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला होता त्याच्यामध्ये दिशाच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय दिलेलं आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दिशा सालियन ही आर्थिक अडचणीत होती, शिवाय वडिलांच्या एका अफेअरबद्दल तिला समजलेलं होतं, शिवाय वडिलांना सारखे पैसे द्यावे लागत होते आणि या संदर्भात यावरून सुद्धा ती डिप्रेशनमध्ये होती। शिवाय या सगळ्याची मित्रांना आणि मैत्रिणींना सुद्धा तिने कल्पना दिलेली होती। तिचा प्रियकर रोहन राय ज्याच्यासोबत ती त्या मालवणीमधल्या घरामध्ये राहत होती त्याला देखील या गोष्टीची कल्पना होती, हे देखील तिनं सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर मृत्यूनंतर जेव्हा पोलिसांनी या सगळ्या मित्रमैत्रिणींचे जबाब नोंदवले तेव्हा सुद्धा या मित्रमैत्रिणींनी दिशानं तिच्या वडिलांच्या अफेअरबद्दल आम्हाला सांगितलेलं होतं, शिवाय आर्थिक जे काही नुकसान तिचं झालेलं होतं त्या गोष्टीवरून सुद्धा ती तणावामध्ये होती हे सांगितलेलं होतं। आणि या सगळ्या तपासानंतर मालवणी पोलिसांनी दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्याच आहे हा निष्कर्ष काढला आणि आत्महत्येसाठी दिशा सालियन हिचा तणाव हा कारणीभूत आहे हे देखील म्हटलेलं होतं। दिशा सालियन ही आर्थिक ज्या काही बाबतीमध्ये ज्याचं काही नुकसान झालेलं होतं, शिवाय वडिलांना वारंवार पैसे द्यावे लागत होते। वडिलांचं ठाण्यातील एका कंपनीमध्ये जी काही महिला कर्मचारी होती तिच्यासोबत एक अफेअर होतं असं देखील हे दिशाला समजलेलं होतं आणि या संदर्भातली माहिती सुद्धा तिनं मित्रमैत्रिणींना दिलेली होती, अनेकदा ती बोललेली होती आणि त्या मधल्या काळामध्ये ती मोठ्या तणावातून जात होती असं देखील मैत्रिणींचा जबाब जो आहे तो मालवणी पोलिसांकडे नोंदवण्यात आलेला होता। गेल्या 5 वर्षांमध्ये या प्रकरणामध्ये सातत्याने वेगवेगळे आरोप गंभीर स्वरूपाचे करण्यात आलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये जो क्लोजर रिपोर्ट सुरुवातीला मालवणी पोलिसांनी दाखल केलेला होता त्या मालवणीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये या बाबी ज्या आहेत त्या नमूद करण्यात आलेल्या आहेत। मालवणी पोलिसांनी तपासानंतर आणि मित्रमैत्रिणींच्या सगळ्या जबाबानंतर शिवाय दिशाच्या आईवडिलांचं सुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यानंतर हा निष्कर्ष काढलेला होता की दिशा ज्या आर्थिक बाबीमुळे तणावामध्ये होती, शिवाय वडिलांच्या अफेअरमुळे सुद्धा डिप्रेशनमध्ये होती आणि याची कल्पना तिनं मृत्यूच्या आधी तुम्ही असेच आपल्या सोबत राहा।